चला तर एक सर्व्हिसमॅन साठी अतिशय सुवर्ण संधी म्हणजे एमपीएससी कंबाईन ग्रुप सी ची ऍड आलेली आहे 2025 ची। तर या ऍडच्या संदर्भातली ए टू झेड माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, व्यवस्थितरित्या ऐका का तर फॉर्म भरायला आणि पास व्हायला ह्याचा भरपूर मोठा बेनिफिट तुम्हाला होणार आहे। का तर ह्याच्या बाहेर तुमचा काही प्रश्न मी बाकी ठेवणार नाही। चालेल, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्याच्याबरोबर एक सांगायची गोष्ट अशी आहे की जे फ्रेश मध्ये येणारी कंबाईनची पूर्व परीक्षा पास होऊ इच्छितात 4 जानेवारीची, मुख्य पास होऊ इच्छितात आणि अर्थात रिझल्ट काढू इच्छितात, तर या सर्वांनी ही बॅच जॉईन करून घ्या। का तर या माध्यमातनं अतिशय जबरदस्त लेवलनं आपले आतापर्यंत रिझल्ट आलेले आहेत आणि हे सगळं तुम्हाला तुमचाही रिझल्ट आणण्यासाठी फायद्याचं राहणार आहे। तर बॅच साठी खालचा नंबर आहे बघा 7038155155 कॉल करा किंवा ऍप आहे, ऍप प्ले स्टोअर ला जाऊन डाउनलोड करा, जीएस बाय उत्तम गोरे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे। आता मुख्य मुद्दा आपण पाहूयात। तो मुख्य मुद्दा म्हणजे कंबाईन गट क ची जाहिरात आली। टोटल जर आपण पाहायचं झालं तर 938 जागा आहेत सगळे मिळून आणि या जागांच्या संख्येत वाढ होणार आहे आणि त्यापैकी 130 प्लस जागा या एक सर्व्हिसमॅन साठी राखीव आहेत, माजी सैनिकासाठी राखीव आहेत। हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक अशी पदं तुम्हाला इथं पाहायला मिळतात। आता यामध्ये जर पाहायचं झालं तर अर्ज सादर करायची तारीख आहे 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर ही अर्ज सादर करायची तारीख आहे। आयोगाच्या साईटवर आपलं प्रोफाईल बनवायचं, त्याची लिंक सुद्धा आपल्या टेलिग्राम मध्ये असते फॉर्म भरण्याची, तिथून तुम्ही फॉर्म भरा किंवा एमपीएससीच्या साईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं एकंदरीत जर यामध्ये एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी पहिला क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो। पहिलं पात्रता काय काय राहते एक सर्व्हिसमॅनची ती लक्षात घ्या। पहिलं ग्रॅज्युएशन लागते, एनी ग्रॅज्युएट, आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन चालते, मुक्त विद्यापीठाचं वगैरे। आता एखाद्याचं जर ग्रॅज्युएशन झालं नसेल आणि आर्मी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जे प्राप्त आहे ते प्राप्त तुम्हाला होत असतं, म्हणजे प्रत्येकालाच होत असतं, म्हणजे इकडच्या ग्रॅज्युएशनची तुम्हाला काही गरज नाही। आर्मी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। दुसरं, सर्वसामान्य उमेदवाराला टायपिंगची अट आहे, तर एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी टायपिंगची अट नाही, म्हणजे हे परीक्षा पास झाल्यानंतर 2 वर्षात टायपिंग जमा करायचं असतं। म्हणजे सध्या टायपिंग नसेल, MSCIT नसेल तरी सुद्धा तुम्हाला चालतंय, अडचण नाही। दुसरा विषय लक्षात घ्या की पुढची जी पात्रता असते तुम्हाला महत्वाची म्हणजे वय। आता वय किती आहे तर वयाचा जर मुद्दा आपण पाहायचा झाला तर इथं बघा वय असं आहे की 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचं वय आणि ओबीसी वगैरे असेल तर 43 वर्षापर्यंतचं वय। हे कुणासाठी आहे तर यामध्ये आहे एकंदरीत की कुणासाठी राहते ते, तर यामध्ये जे ओपन आपले इकडचे बाकीचे आहेत ते। आता एक सर्व्हिसमॅन साठी कसं असतं बघा, एक सर्व्हिसमॅन साठी 38 प्लस सेवा कालावधी अधिक 3 वर्ष, म्हणजे एक सर्व्हिसमॅनचं वय कसं काउंट करणार आहे ते, तर सर्वसाधारणतः इथे एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या एक सर्व्हिसमॅनचं वय 45 वर्ष आहे। किती? 45 वर्ष। आता एक सर्व्हिसमॅन आहे ओबीसी किंवा आपण ओपन पकडा। आता यामध्ये कसं असतं बघा, ह्या एक सर्व्हिसमॅनचं वय कसं काउंट होणार आहे तर इथं यांची सर्व्हिस आपण पाहूयात 15 वर्ष झाली। किती वर्ष? 15 वर्ष। आता 15 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर हे सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस वयातून वजा केली जाते। थोडक्यात निम्मी वजा करा किंवा पूर्ण वजा करा, तर खाली हे जे वय राहिलं आपण पाहतो की 30 वर्ष। किती वर्ष? 30 वर्ष वय हे एक सर्व्हिसमॅनचं झालं।
आता ओपन साठी 38 वय असेल तर इथून पुढं ते 8 वर्ष एक्झाम देऊ शकतात, म्हणजे 45 वर्षापासून आता 53 वर्ष वयापर्यंत ते एक्झाम देऊ शकतात. जर हे ओबीसी असते तर या ठिकाणी आपण पाहतो की यामध्ये अजून किती 43 वर्ष, म्हणजे किती वर्ष ऍड झाली, 5 वर्ष. तर इथं आता हे अजून किती वर्ष देऊ शकले असते ओबीसी आहेत तर 55 वर्ष. हे म्हणजे लक्षात घ्या, वयाच्या संदर्भात तुम्ही अजिबात चिंता करू नका. सर सकट फॉर्म भरून घ्या. जवळजवळ रिटायर होऊन आलेले प्रत्येक जण याला पात्र आहेत, यामध्ये काय अडचण नाही. बाकी पण याचा महत्वाचा व्हिडिओ आहे. बरेचसे जे प्रश्न आहेत ते मी पुढे डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ टाकून दिलेला आहे बाकीच्या पात्रतेच्या संदर्भात, की एक सर्व्हिसमॅन कुणाला लागू होतं, कसं लागू होतं, काय होतं, त्या सगळ्याच गोष्टी. बरोबर आहे. आता यामध्ये जर तुम्ही इकडे येऊन एखादी एक सर्व्हिसमॅन अंतर्गत परीक्षा जॉईन केली असेल तर हे रिझर्वेशनचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. सर्व्हिस कोणती, गव्हर्नमेंटची, प्रायव्हेटचं मी बोलत नाही. तर इथं आपण पाहिलं की जागेची संख्या जर एकंदरीत विचारात घेतली तर जागा प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितरित्या, जसं की आपण पाहतो कर सहाय्यक मध्ये जवळजवळ 10 जागा एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी रिझर्व आहेत 73 पैकी. तसंच क्लेरिकल वगैरे आता भरपूर आहेत. आता या मंत्रालय सहाय्यकची 190 पद आहेत, त्यापैकी आपण पाहतो 30 पद एक सर्व्हिसमॅन राखीव आहेत. तदनंतर आपण पाहिलं समाज कल्याण मध्ये 63 पद आहेत, त्यापैकी 4 पद एक सर्व्हिसमॅन राखीव आहेत. 10 पद, किती, 10 पद एक सर्व्हिसमॅन राखीव आहेत. तदनंतर जर आपण पाहायचं झालं नोंदणी मुद्रांक शुल्क तर यामध्ये 50 पद राखीव आहेत. अशी करत करत 130 प्लस पद राखीव आहेत. त्यामध्ये काय प्रत्येकासाठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाही. एका फॉर्म भरला की जेवढी सगळी पद आहेत त्याच्यासाठी तुम्ही लागू झालेला आहात. आणि आता लक्षात घ्या, हिथं रिस्क न घेता एकदम अभ्यासाला तुम्ही सुरुवात करावी, व्यवस्थितरित्या मार्गदर्शन घेऊन सुरुवात करावी. अन्यथा तुम्ही म्हणसाल सेल्फ स्टडी होऊ शकतं का, 100% होतं. परंतु काय वाचायचं, काय सोडायचं, काय दुनियादारी यात जर मागं पुढे झालं तर मग अडचण तयार होती. असो, काही अडचण आली, काही प्रश्न वाटला तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकून द्या, नक्कीच सॉल्व्ह केलं जाईल. तर अभ्यासाला सुरुवात करावी एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.